थँक्यू. धन्यवाद. सामना सुरू झाला. या ठिकाणी निश्चितच फार मोठं योगदान मगाशी जो सामना जिंकलाय तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय मगाशीचा रोशन मुसले. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वीरू जवेरी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. त्याच्यानंतर या ज्यांच्या नावाने स्पर्धा भरवली एकनाथजी शिंदे साहेब यांचा जो बॅनर आहे त्या बॅनरला मात्र डायरेक्ट हिट केला होता चेंडू प्रज्योत बनोडेने, त्यामुळे त्यांना सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक वीरू जवेरी यांच्याकडून. त्याच्यानंतर नबील इलेव्हन दामचे यांच्याकडून सचिन केवनेस 500 रुपयाचं पारितोषिक. तर या स्पर्धेमध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालंय ज्यांनी या स्पर्धेला फार मोठा बिग सपोर्टर आहेत सर्वांचे लाडके राहुलजी शेलार साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आणि मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देण्यात येतोय. आणि त्याच्यानंतर एक सत्कार सुद्धा या ठिकाणी होतोय. बघा ज्या पाहुण्यांचं आमच्या मंचावरती आगमन झालंय मात्र त्यांच्याकडे एवढी पद आहेत. वयवर्ष 59 आहे मात्र मुक्काम पोस्ट ते या ठिकाणी जर विचार केला तर कारावचे आहेत. आमचे निखिल शेलवलेंचे काका सन्मानचे लाडके सन्माननीय सुभाष बाबू शेलवले राहणार काराव केंद्रीय कर्मचारी आहेत आणि ऑर्डनन्स फॅक्टरी अंबरनाथ येथे मात्र कार्यरत आहेत. मात्र पॉवर लिफ्टिंग मध्ये या ठिकाणी पाहतोय ठाणे पॉवर लिफ्टिंग मध्ये गोल्ड मेडल मिळवलंय. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा गोल्ड मेडल मिळवणार आहे. त्याच्यानंतर राष्ट्रीय स्पर्धा कोईमतूर येथे स्पर्धा झाली होती त्याच्यामध्ये द्वितीय क्रमांकावरती त्यांना समाधान व्यक्त करावं लागले होते ते. त्यांच्यानंतर आशियाई स्पर्धेमध्ये निवड झाली आहे त्यांची 1 ते 5 मे मध्ये ही स्पर्धा उदयपूर राजस्थानमध्ये आपण पाहू शकता. एवढी पद आहे. त्याच्यानंतर ऑल इंडिया ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये असे अनेक पारितोषिकं त्यांच्याकडे असणार आहे. सर्वांचे लाडके सन्माननीय सुभाष बाबू शेलवले यांचा मान सन्मान केला जातोय. मी राहुलजी शेलार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित केलं या ठिकाणी. त्याच्यानंतर हॉटेल तेजस्विनी एनएक्स मधून मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार पटकावला त्याच्यासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज कुपन गिफ्ट वाउचर तर देण्यात आलं. या ठिकाणी पाहतोय आपण हॉटेल तेजस्विनीचे मालक भूषणजी देशमुख यांच्याकडून गिफ्ट वाउचर. सामना सुरू झालाय. या ठिकाणी एकीकडे पाहतोय ढवलेपाडा 11 विपक्ष तक्ष 11. हा चेंडू पुन्हा एकदा अभ्येत आहे. या ठिकाणी मिस टाइम शॉट आहे. आय विल टेक मी असं सांगितलं होतं मात्र झेल सुटलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होते उबेद गाजी फार मोठा क्षेत्ररक्षक आहे मात्र त्याच्या हातून झेल सुटलाय. फार चिंतेची बाब असणार आहे तक्ष 11 या संघासाठी. दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये रोशन कडव आणि अनिल शेंडेला पाहतोय. तर बघा अद्यापपर्यंत या ढवलेपाडा संघाने जेव्हा जेव्हा नाणेफेकी जिंकले तेव्हा तेव्हा मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. याचं उत्तर दिलं जातं. अनिल हा चेंडू यावेळेस ऑफस्टिकला होता. पंच वाईड चिकून करतात आमचे शिवराम मोहिते आहेत मॅन फ्रॉम मुलुंड. तर या ठिकाणी स्फेअरचा इशारा केला जातोय. धावसंख्या मात्र 14 धावा धापलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ असताना गोलंदाज हरिचंद्र गोळे आमच्या समालोचन कक्षाच्या एन कडून हा चेंडू ऑफ ड्राईव्ह करतोय. पॉइंटचा क्षेत्ररक्षक नो मिस्टेक बिग विकेट. या ठिकाणी मात्र फार मोठा फलंदाज होता त्याला बाद केलाय कॅप्टन ऑफ टीम अनिल शेंडे. बॅक टू द पॅव्हिलियन. तर पाहतोय आपण सेकंड सेमीफायनलचा सामना मैदानावरती बघायला मिळतोय आपल्याला. मात्र पहिला एकच संघ क्वालिफाय झालाय फायनल मध्ये सावकार 11 वीरू जवेरी यांचा संघ. सावकार 11 जो पहिला संघ आहे तो मात्र फायनलचं तिकीट बुक केलंय त्याने. मात्र दुसरा संघ कोणता असेल ढवलेपाडा 11 की तक्ष 11 जो संघ हरता जिंकलाय तक्ष 11 संघा. मगाशी त्यांना मात्र तक्ष 11 संघाला 71 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा होता. 12 चेंडू 42चं समीकरण होतं आणि अशा वेळेला मात्र रोशनने मात्र येऊन फलंदाजी केली आणि तो सामना जिंकलाय तक्ष 11 संघाच्या बाजूने. मात्र चला अभ्यास आपण जास्त वेळ करू नका. आपल्याला फलंदाजी करायची आहे. अद्याप एक सामना खेळवायचा आहे. अमरने मात्र तो सामना जिंकून दिला होता. तर दुसऱ्या गोलंदाजाचा वापर केला जातो या ठिकाणी उबेद गाजीचा. उबेदचा वापर केला जातोय. स्ट्राईकला फलंदाज पाहतोय आपण रोशन कडवला. चेंडू षडंपूल
बराच वेळ लाभ येत होता डीप मिड विकेटला. मात्र क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, पहिल्या टप्प्यावरती उचलला जातोय, तोपर्यंत या 2 धावा सहजरित्या एकवटल्या जातात. तर तक्ष 11 संघ पाहतोय आमचे आतिजी शेलार यांचा संघ आणि अतुलजी शेलार अँड शेलार कंपनी. तर ढवलेपाडा संघ अविनाश केवणे आणि जितू केवणे यांचा संघ. बंधुराज दोन्हीकडे बघायला मिळतात आपल्याला. संघनायक तर मैदानामध्ये अनिल शेंडे विपक्ष अब्बास गाझी या 2 संघनायकांना पाहतोय. हा चेंडू अतिशय चांगला होता, मिडलला झेल टिपतोय. हो व्हॉट अ कॅच, ग्रेट कॅच. आणि फलंदाज बाद, इथून मात्र परतावा लागेल ते फलंदाज वन डाऊनचा रोशनला. आणि निश्चितच त्या फलंदाजाने क्षेत्ररक्षकाने झेल टिपलाय. त्याच्या हरिश्चंद्र गोळे त्याच्या एका हाताला मात्र बोट नाही आहेत. सर बघा या ठिकाणी ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये कार्यरत आहेत, मात्र एवढी चांगली कामगिरी मैदानावरती केली आहे. मात्र जरी सुद्धा त्यांना निसर्गाने त्याच्यावरती अन्याय केला असला तरी सुद्धा क्रिकेटने मात्र अन्याय केला नाही आहे हरिश्चंद्रवरती. हॅलो. आणि त्याची 2 मुलं सुद्धा मॅच पाहण्यासाठी आल्यात या ठिकाणी. तर त्यांचं सुद्धा स्वागत. आपल्या वडिलांनी केलेली कामगिरी कोणाला आवडणार नाही आहे. अप्रतिम झेल टिकलाय, स्पेक्टाक्युलर कॅच क्रिकेटमध्ये. या झेलला फार महत्वाचं. तर आमचे श्रद्धा डेकोरेटरचे मालक गोविंद दरवडा या ठिकाणी निश्चित कोणी असतील तर या समालोचन कक्षाशी संपर्क करा. गोविंदा. हा चेंडू यावेळेस पुन्हा बेत, फलंदाज बाद, आणखीन एक गडी बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा झटका. या ठिकाणी मात्र अतिशय चांगली कामगिरी उबेद गाजी याच्याकडून. गुड बॉलिंग. निश्चितच त्यांची धावपल असे नेहमीच आपण पाहतोय. गोविंद दरवडा यांना फार मोठे डेकोरेटर्सचे मालक आहे श्रद्धा डेकोरेटर्स. तर बघा या ठिकाणी गोलंदाज उबेदचा जर विचार केला अद्यापर्यंत या लीग मध्ये या स्पर्धेमध्ये त्याने तब्बल 8 षटकं फेकल्यात आणि पहिल्यांदा मात्र 2 विकेट प्रस्थापित केल्यात. योग्य अशी माहिती रमेश मयेकर, गुड जॉब गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. तर याच दरम्यान सन्माननीय संदेशजी पष्टे सर यांचं शुभ आगमन होतंय मंचावरती. सर मोस्ट वेलकम, आपलं स्वागत असणार आहे स्पर्धेमध्ये. हा चेंडू लेग स्टंपला होता, अपील केलं जात आहे, स्ट्रॉंग अपील आहे. पंचांना मात्र लक्ष केलं जात आहे. या सिट इज आउट आणि हॅट्रिक. हॅलो हॅलो हॅलो. चला प्रेक्षक आपण बाजूला व्हायचंय, कोणी गर्दी करू नका. तर प्रमोशन आपण थोडे शांत व्हा. संघमालक संघटनेचे अध्यक्ष आहेत, फार जबाबदारी आपल्यावरती, सर्वांना सांभाळून घेणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. तर थँक्स. या ठिकाणी पाहतोय आपण या स्पर्धेमध्ये निश्चितच येणं बाकी आहे.
तर बघा या ठिकाणी फक्त टीम मालक बाकी कोणीच नका थांबू तिथे निश्चितच या ठिकाणी गौरव सांगतील. बाकी लोक नको इथे कोणीच नाहीये. चला बाकी लगेच बाजूला जायचं मुलांना. तुमचं काहीच काम नाही मागे थांबा आपण. चला क्षेत्ररक्षण लावा आपण. अब्बास गाजी अब्बास आपण क्षेत्ररक्षण लावा. त्वरित फलंदाज बाद आहे या ठिकाणी बाद ठरवलाय. तर फक्त 12 केला दुसरा बाकी कोणी थांबू नका येते. तर पार गडबड होते. तर गोलंदाजाने केलेली मात्र विकेट हॅट्रिक या ठिकाणी पाहतोय पण उभेदने फार चांगली गोलंदाजी केली अद्यापर्यंत. जो स्टार्ट दिला होता पहिल्या षटकामध्ये दमदार प्रारंभ मात्र दुसऱ्या षटकामध्ये उभेदने कमबॅक करून दिला. 3 फलंदाजांना बाद केलाय. 3 चेंडूवरती मात्र 3 फलंदाज बाद. हॅलो नामदेवजी शेलार आणि नरेंद्रजी शेलार यांचं आगमन होत आहे. मोस्ट वेलकम सर आपलं स्वागत आहे. त्याचबरोबर कौशिकजी शेलार हे सुद्धा कौशिक शाह यांचं सुद्धा आगमन होतोय. हा चेंडू यावेळेस मात्र डायव्ह करतोय. यस लेग बिपरचा अपेल पंचाने उचलून धरलाय. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागतोय. 4 चेंडू 4 फलंदाज बाद होतात. अतिशय चांगली कामगिरी या वेळेला मात्र उभेद्याच्याकडून. तर सन्माननीय विजयजी पावसकर या आपण मंचावरती या ठिकाणी आहात. आपण या मंचावरती स्वागत असेल आपलं. तर बघा गोलंदाजाला फार मोठे यश प्राप्त होतं या स्पर्धेमध्ये. ज्या गोलंदाज विकेटसाठी तलाश करत होता मात्र या ठिकाणी त्याने 4 चेंडूवरती 4 फलंदाजांना बाद केल्या आहेत. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय प्रसाद. हा चेंडू लगभग यॉर्क लाईनचा होता. गुड बॉलिंग. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या आणि 5व्या चेंडूवरती मात्र गडी बाद केल्या. 6वा चेंडू निर्धाव फेकलाय. अतिशय चांगली गोलंदाजी केली उभेदने. या ठिकाणी षटक समाप्त होतोय. 2 षटक मैदानावरती संपल्यात आणि 2 षटकांमध्ये मात्र फक्त 16 धावा धावफलकावरती डवलेपाडा 11 या संघाच्या. हॅलो तर ज्या लीग साठी गाणं बनवलं गेलं या वांगणी परिसराचा सन्मान त्या गाण्याचे गायक सन्माननीय चेतन पाटील यांचं आगमन झालंय. त्यांचा यथोचित सन्मान केला जाईल आमच्या आयोजकांच्या वतीने. संपतजी देशमुख खजिनदार या लीगचे त्यांच्याकडून आणि त्याच्यानंतर प्रवीणजी पाटील हे सुद्धा आहेत. फार चांगलं गाणं सुरेख गाणं हेच गाणं आलं होतं. या ठाणे जिल्ह्याची शान या कल्याण डोंबिवलीचा अभिमान. म्हणजे त्याच धर्तीवरती अतिशय लोकप्रिय गाणं सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवणारं गाणं चेतन पाटील आणि प्रवीणजी पाटील यांच्या माध्यमातून 2 गायक या ठिकाणी आल्या. त्यांचा मान सन्मान केला जाईल कमिटीच्या वतीने. खजिनदार साहेब सन्माननीय संपतजी शिवाय
संपतजी यांच्या शुभ हस्ते मात्र त्यांना सन्मानित करण्यात येतोय. तर नाव बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानामध्ये जातोय, ज्या ठिकाणी चेंडू आणि बॅटचं युद्ध सुरू आहे. गोलंदाज अब्बास काजे चौथं षटक घेऊन येतोय, तिसरं षटक घेऊन येतोय संघाच्या वतीने. हा चेंडू नवनाथ लिंगे यावेळेस मात्र डीप एक्स्ट्रा का भरला. चेंडू मात्र चांगलं फिल्डिंग केलं त्या ठिकाणी. 2 धाबा रोखल्यात आपल्या संघासाठी. 2च धाबांवरती समाधान व्यक्त केलं जातोय. हरिश्चंद्र गोळे होते त्या ठिकाणी. गुड फिल्डिंग, अतिशय चांगला क्षेत्ररक्षणाचा दर्जा बघा, कारण ही स्पर्धा शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन टेपली आहे आणि प्रेक्षकांचा मात्र भरपूर प्रमाणात प्रतिसाद या स्पर्धेला. नवनाथसाठी लॉलीपॉप चेंडू होता, भिरकावून देतोय या सिटीचा कडक शॉट, 6 रन. वाढविली जाणे गावाची शान, हुकुमचा एका घेऊन पक्का वाढविली जाणे गावाची शान. असा हा आला फेमस झाला, सगळ्यांची उडविली दानादान. होतात नाव आहे एकच नाव आहे डबलपडा 11 संघाचा. होतात नाव आहे एकच नाव आहे डबलपडा 11 संघाचा. अरे अविनाशी घेऊन दादाचा नाद करू नका कुणी या वाघात. तर या ठिकाणी षटकार टोकलाय नवनाथ लिंगेने. फार मोठा फलंदाज आहे, मगाशी सुद्धा चांगली फलंदाजी केली होती. ताबडतोब फलंदाजी कशी असते ही दाखवली नवनाथने. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न, इट इज अ वाईट. बघा पंचांना गुमराह करण्याचा प्रयत्न होता. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय आपण शिवराम मोहिते सरांना. सातत्याने 6 दिवस या मैदानावरती अतिशय चांगली कामगिरी केली आहे. लोकप्रिय पंच आहेत ते, फार मोठी मागणी असतो त्या पंचांना. MCA पॅनल मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता प्राप्त पंच एज लागली आहे या ठिकाणी. मात्र फलंदाज बाद होतोय, बिग विकेट. गरज होती का? नवनाथ मात्र स्वतःवरती नाराज झालात. मात्र शेवटपर्यंत थांबला असता तर एक फायटिंग स्कोर उभा करू शकला असता मैदानामध्ये. मात्र अति काही संकटात नाही, फलंदाज बाद. Top 11. Top 11. Top 11. Top 11. Top 11. Top 11. हॅलो. तर या दरम्यान ज्याने आमच्या स्पर्धेसाठी प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ज्या ट्रॉफी दिल्या त्यांचं आगमन झालंय. महेश कोठारे आणि परागजी मोरे सर यांचं आगमन होत आहे. मोस्ट वेलकम सर, स्वागत आपल्या या स्पर्धेमध्ये. आपण मोलाचं सहकार्य दाखवलं त्याबद्दल आयोजकांच्या वतीने आपलं मनस्वी स्वागत. तर फलंदाज बाद होतोय. आणखीन एक धक्का लागला या ठिकाणी. नवनाथच्या रूपामध्ये हा चेंडू पुढे आले होते, मात्र हा चेंडू ऑफस्टिकला कव्हर करायचा होता. चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहतोय. अतिशय चांगली गोलंदाजी अब्बास. षटकार आल्यानंतर मात्र लगेचच विकेट प्रस्थापित करतोय कॅप्टन ऑफ टीम. हा चेंडू या बेलेला प्लॅटेड डिलिव्हरी. चेंडू बराच वेळ अभ्यात. क्षेत्ररक्षक मात्र चेंडूवरती आला होता. जेल सुटलाय. 2 धाबा पूर्ण केल्या. 3रे धाब्याचा प्रयत्न आणि पाहता पाहता मात्र या 3 धाबा सहजरित्या एकवटल्या जातात. 3ने धावसंख्या पुढे सरकताना पाहतोय आपण या 4थ्या षटकामध्ये. 3ऱ्या षटकामध्ये पाहतोय आपण फार कमी धाबा. धावसंख्येला मात्र वेग नाहीये, कारण एका मागोमाग एक फलंदाज बाजूला गेल्यात. असं वाटलं होतं नवनाथ जर मैदानामध्ये थांबला असता तर फायटिंग स्कोर उभा केला असता. मात्र जर तरला महत्व नाही आहे क्रिकेटमध्ये. हा चेंडू ड्राईव्ह करतो ऑन साईडला. कार्पेटच्या सहाय्याने मिड विकेटला डीपरून क्षेत्ररक्षक येतोय. एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय. थ्रोपैकी मात्र स्क्वेअर होती. तोपर्यंत या 2 धाबा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि याच दरम्यान 3 षटकांचा खेळ संपतोय. मैदानावरती ड्रिंक स्टॉल जाऊ द्या. फार मोठी स्पर्धा पाहता. या स्पर्धेमध्ये तब्बल 280 खेळाडूंचा सहभाग आणि या 280 खेळाडूंना टॅग आणि टी शर्ट दिले ते आमचे राहुल शेठ शेलार यांचं आगमन झालंय. आणि कमिटीसाठी ज्याने 90 टी शर्ट दिल्यात, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 70,000 रुपये शिवसेना वांगणी शहर प्रमुख सन्माननीय प्रसादजी परब आणि महेश सन्माननीय किशोरजी शेलार यांच्याकडून देण्यात आले आहे. त्याच्यानंतर मंचासमोर नवी कोरी करकरीत बाईक पाहता आपण ती मात्र दिली आम्हाला शिवसेना अंबरनाथ तालुका प्रमुख आणि पंचायत समितीचे गटनेते, विद्यमान पंचायत समितीचे गटनेते
बाळशेठ कांबरे यांच्याकडून देण्यात आली आहे. त्याच्यानंतर पंकजी शेलार यांच्याकडून बेस्ट बॅट्समनसाठी LED TV आणि बेस्ट बॉलरसाठी सुद्धा LED TV दिले आहे पंकज जयवंत शेलार यांच्याकडून. त्यांच्यानंतर श्री परागशेठ मोरे यांच्याकडून 1 ते 4 क्रमांकाच्या ट्रॉफी दिल्यात आहे. त्याच्यानंतर महेशजी कोठारे सुद्धा आहेत त्यामध्ये. त्याच्यानंतर वीरू झवेरे यांच्याकडून सर्व सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज दिल्यात आल्या आहेत. त्यांच्यानंतर मात्र युनिस गाजी यांच्याकडून मात्र लाईटीची आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. त्याच्यानंतर विराजी देशमुख धावसंख्या धावफलकावरती पाहतोय आपण 30 धावा, 3 षटकांचा खेळ संपलाय. 30 धावा धावफलकावरती विराज शेठ देशमुख यांच्याकडून 40 बॉक्स पाण्याचे. त्याच्यानंतर अविनाश शेठ केवणे यांच्याकडून सर्व सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी पंचम ब्युटी करून एक आकर्षक T-शर्ट. त्याच्यानंतर शिवाजी कारिक यांच्याकडून पाण्याची सोय करण्यात आली आहे. या सर्व मान्यवरांचे आम्ही सतीश आभारी आहोत की त्यांनी या स्पर्धेमध्ये आपला मोलाचं सहकार्य दाखवलं आहे. तर सामना सुरू करा. आपण कोणताही वेळ घेऊ नका. या ठिकाणी बघा खूप वेळ गेलाय. आपण अद्याप आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. ठीक 5:12 होतात मैदानावरती. नंतर यावेळेस फायनलचा सामना सुरू व्हायला पाहिजे होता. अद्याप 1 इनिंग बाकी आहे. तर गोलंदाज शेवटचं षटक यावेळेस 4थं षटक. हा चेंडू यावेळेस ऑन साइडला कापडीच्या सहाय्याने चेंडू मात्र वेगाने चेंडू सीमा पलीकडे सुभाषचंद्र बोस कक्षेच्या समोर 4 धावांसाठी. अविनाश केवणे दादाचा नाद करू नका कुणीया वाघाचा. अविनाश केवणे दादाचा नाद करू नका कुणीया वाघाचा. अविनाश केवणे दादाचा नाद करू नका कुणीया वाघाचा. तर या 4 धावा आल्यात. फलंदाज होते या ठिकाणी कैलासच्या बॅट मधून 4 धावा पाहतोय धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू सीमा पलीकडे 6 धावांसाठी. गुड शॉट. तर बघा 8व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी आलाय कैलास. अतिशय चांगली फलंदाजी करतोय. पहिला चेंडू निर्धाव केला होता. त्याच्यानंतर 3 धावा. त्याच्यानंतर चौकार आणि त्याच्यानंतर षटकार टोकला फलंदाजाने.
धावांचा वेग वाढवला जातोय. चौथं षटक सुरू झालंय. 40 धावा धावफलकावरती आल्यात. मात्र निश्चितच या ठिकाणी संध्याकाळच्या वातावरणामध्ये 50 प्लस केल्या तर एक बिग टार्गेट म्हणता येईल. पुन्हा एकदा हा चेंडू बॉटमॅनचा वापर केला. चेंडूला ढकलून देतोय. एकच धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता मात्र नाहीये. माघारी फिरावं लागलाय कारण चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. वाडी श्लॉंगॉनला अमरने एकच धाव मिळाली आहे. स्ट्राईकला मात्र रोटेट केलं जातं. या ठिकाणी 7व्या क्रमांकाचा फलंदाज प्रसादला पाहतोय आपण. हा चेंडू लेग स्टंपला होता. यावेळेस मात्र चेंडू डीप फाईन लेगला निघून जातोय. वाऱ्याच्या वेगाने सीमा पलीकडे पीपीएल चौकार. स्वाभाविक रोम रोमाला त्याचा खेट यश कीर्ती आणि लौकिक झाला मालका विलास शेट बोले बोलून स्वाभाविक रोम रोमाला त्याच्या खेट यश कीर्ती आणि लौकिक समीर दादा त्याचा इरादा अंत पाहू नका रागाचा समीर दादा त्याचा इरादा अंत पाहू नका रागाचा पोटात धाव आहे थँक्यू. तर बघतोय आपण 45 धावा धावफलकावरती लावल्यात. पुन्हा एकदा या ठिकाणी ग्लोबल न्यूजच्या चितेचं या ठिकाणी आल्यात वांगणी परिसरातील. त्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तरन्नुम मॅडम असेल आणि मनू मॅडम यांचं स्वागत केलं जातोय. एकदा वेगपटली फलंदाजाला मिळालेली एक धाव. 46 धावा मात्र आता धावफलकावरती पाहतोय. चांगली धावसंख्या. चौथं षटक प्रगतीपथावर गोलंदाज उभेचा वापर केला. ज्या उभेतेने एका षटकामध्ये 4 फलंदाजांना बाद केलं होतं तो गोलंदाज मात्र गोलंदाजी मार्ग पडते. फुलेंचा चेंडू होता. बिरकावून दिला चेंडूला डीप मिड विकेटला. कार्पेटच्या साहाय्याने एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही आहे. आणि शेवटच्या चेंडूवरती एक धाव आली आहे. 47 धावा धावफलकावरती एकवटल्यात. अतिशय चांगली फलंदाजी केली या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि ढवळेपाडा 11 संघ धावांसाठी संघर्ष करताना 6 खेळाडू बाद झाल्यात आणि 47 धावा धावफलकावरती. या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान या पीपीएल लीगची शान वांगणी परिसराचा सन्मान. तर चला सामना स्पीडअप करा आपण. आबाज आपण कर्णधार आहे. निश्चितच खूप वेळ घेतला सामन्याला तर जास्त वेळ नका घेऊ आपण. अद्याप एक सामना खेळवायचा आहे. शेवटचं षटक. हा चेंडू यावेळेस मात्र मोठा बडका. जास्त उंची लांबी कमी आणि फलंदाज बाद होतोय. अतिशय चांगला झेल टिपलाय. करण कांडर उर्फ केके याला पहिली सफलता या शेवटच्या षटकामध्ये. Top 11. Top 11. Top 11. Top 11. Top 11. Top 11. हॅलो. तर फलंदाज बाद झालाय. ज्या फलंदाजाने धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न केला होता मात्र करण तेवढाच चांगला गोलंदाज पाहतोय. शेवटचं षटक. हा चेंडू बॅकफुटला येऊन कट करतोय मात्र बॅटच्या पाट्यात येत नाही. सिली मिडा आपला चेंडू जातोय. स्वतः यष्टी रक्षक जातोय. चेंडूला उचलतोय तोपर्यंत एकदा वाली आहे. इकडे धावसंख्या पुढे सरकली जातोय. मयेकर या ठिकाणी धावा आल्यात 48 धावा धावफलकावरती. सतीश आलाय नवीन फलंदाज. धावांसाठी संघर्ष करताना पाहिला या डवले पडायले पण टीमला. हा चेंडू पुन्हा एकदा एज लागतोय. शॉर्ट टर्डमॅनला एकापेक्षा जास्त काही नाही आहे. बघा गोलंदाज मात्र अतिशय चांगली गोलंदाजी करतोय करण कांडार. या ठिकाणी खूप काही चांगली गोलंदाजी. प्रत्येक सामन्यामध्ये मात्र शेवटचं षटक हाताळताना या गोलंदाजाने अतिशय चांगली गोलंदाजी केली आहे. कारण शेवटचं षटक नेहमीच स्लॉगरचं षटक असतोय मात्र या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली जातोय करणच्या मार्फत.
49 धाबा लागल्या धावपलकावरती. जर या षटकात धाबा अद्याप आले असते तर निश्चितच चांगला बॅटिंग स्कोअर. हा चेंडू भिरकावून देतोय. या वेळेस मात्र चेंडू सीमा पलीकडे जातोय. रॉयल बिर्याणी षटकार. एकच नाव आहे डबलपडा 11 संघाचा होतात नाव आहे एकच नाव आहे डबलपडा 11 संघाचा अरे अविनाशी घेऊन दादाचा नाद करू नका कुणी या वाघाचा. अविनाशी घेऊन दादाचा नाद करू नका कुणी या वाघाचा. अविनाश घेऊन दादाचा नाद करू नका कोणी या वाघाचा. अविनाश घेऊन दादाचा नाद तर प्रसादच्या बॅट मधून षटकार पाहतोय आपण. डीप मिड विकेट क्लिअर केलाय. षटकाराची गरज होती. योग्य वेळेला षटकार ठोकलाय. 50 कंप्लीट केले. 55 रन्स ऑन बोर्ड. 55 धाबा धापलकावरती लावल्या जातात. या संध्याकाळच्या सत्रामध्ये मात्र बिग पॅड सामना मैदानावरती. हा चेंडू पुन्हा एकदा पुल्लेंचा होता. या ठिकाणी चेंडूला खेळून काढतोय. लॉंग ऑनला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पाहता पाहता मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी धाव सुद्धा झाली असती मात्र लक्ष नव्हता आणि या 2च धावसंख्येवरती समाधान व्यक्त केलं जातोय. अद्याप 57 धाबा. एक चेंडू शेवटचा चेंडू असेल या षटकामध्ये. मात्र या शेवटच्या चेंडूवरती किती धाबा येतील? 57 धाबा धापलकावरती. खूप नाजूक परिस्थिती होती या डबलेपाडा 11 टीमची. पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये मात्र तिसऱ्या चौथ्या षटकामध्ये हा संघ फ्रंटफुटला आलाय. हा चेंडू पुल करायचा होता. किपर मिस बीट होतोय आणि तोपर्यंत मात्र एकच धाव मिळतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. फलंदाज बाद झाला. एकच धाव मिळाली आहे. 58 धाबा धापलकावरती एकवटल्यात. 59 धाबांचं लक्ष असेल. मात्र या ठिकाणी आपल्या भारताचा तिरंगा ध्वज खाली उतरवला जाईल. कारण नेहमी 6 दिवस पाहतोय आपण. या 6 दिवसामध्ये मात्र सकाळी भारताचा तिरंगा ध्वज मानाने डौलाने फडकताना पाहतोय दिवसभरात. मात्र संध्याकाळची वेळ असतोय, नियम असतोय, नियमानुसार मात्र त्याला खाली उतरवलं जातोय. तर या ठिकाणी जे खेळाडू आहेत त्यांनी डोक्यावरती कॅप परिधान केले असतील. कॅप काढून ठेवायचे आपण. आणि प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे की आपण ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी उभे राहा प्लीज. निश्चित जगदीश अशी पहिली स्पर्धा आपण पाहतो. या स्पर्धेमध्ये भारताचा ध्वज पहिल्या दिवसापासून फडकवला जातोय. एक वेगळी परंपरा. आणि ध्वज मात्र खाली उतरण्यात सूर्य अस्त होण्याच्या अगोदर हा ध्वज उतरला गेला पाहिजे. खेळाडूंच्या डोक्यावरती कॅप असेल आपण काढायचे आणि सर्वांना विनंती की आपण जागेवरती उभं राहायचं मित्रांनो. प्लीज सायलेंट झोन.
मातरम मातरम मातरम. जय हिंद. धन्यवाद सर. निश्चित अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने बघा हा भारताचा बहुमान, याला कुठे तडा जाऊ नये याची दक्षता घेतली जाते. आणि सर्व प्रेक्षकांचा आभार आम्हाला दिलेल्या सहकार्याबद्दल. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने भारताचा बहुमान झेंडा आपण पाहतोय आणि उतरवताना झेंड्याला आपण खूप चांगला सहकार्य केलं, त्या तुमचं मनापासून आभार. आपण बोलूया बक्षीस ची चर्चा करूया. आपण स्पर्धेसाठी 1,00,000 रुपये आणि 75,70,000 40 अशी स्पर्धेची बक्षीस असणार आहेत. आणि स्पर्धा आपण पाहतोय PPL लीग मध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ही स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सन्माननीय दीपक चव्हाण, योगेश राऊत यांचा मनापासून आभार. त्यांचे तमाम सहकारी त्यांचा मनापासून आभार. ज्याच्या मान्यवरांना आम्हाला वस्तुरूप देणगी किंवा कोणत्या वस्तुरूप देणगी दिल्यात, पैशाने आम्हाला मदत केली, त्यांचे हृदयाच्या अंतरापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आणि सायंकाळच्या वातावरणामध्ये रंगलेला सामना आपण बोलतोय. या सामन्याकडं खूप मोठा सामना पाहायला मिळतोय. धवलेपाडा वर्सेस तक्ष 11. या दोन संघांमध्ये 59 धावांची गरज आहे. जेव्हा जेव्हा धवलेपाडा संघ नाणेफेकी जिंकली तेव्हा मात्र त्यानं फलंदाजी स्वीकारली. सायंकाळचे ठीक 5:25 सूर्य मस्त अस्त करतोय आपल्याकडनं. शेवटचा सामना तुम्हाला अजूनही पाहायला मिळेल. या सामन्यानंतर कोणता संघ अंतिम फेरी गाठेल, कारण एक संघ ऑलरेडी क्वालिफाय झाला या स्पर्धेमध्ये. तो सावकार 11 संघ, सचिन केवनेचा संघ या स्पर्धेमध्ये क्वालिफाय झाला. त्याच्या समोर कोणता संघ येईल याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळेल. फलंदाजांना विनंती, आपण पाचारण करा लगेच, कारण आमच्यावर थोडासा उशीर होतोय. निखिल आम्हाला माहिती देताना या स्पर्धेचे प्रमुख आयोजक ही संकल्पना दीपक चव्हाण यांची आहे, योगेश राऊत साहेबांचे आहे आणि त्याचे तमाम सहकारी यांचं मनापासून आभार. ग्लोबल न्यूजच्या आमच्या न्यूजच्या मॅडम मायाप्रभू आणि तरुण कासिम पाटील यांचे आगमन झाले, त्यांचे स्वागत करूया. प्रत्येक अपडेट्स तुम्हाला त्यांच्या याच्यावरती पाहायला मिळणार आहे. एवढी चांगली संकल्पनेच्या माध्यमातून सकाळी सुद्धा आल्या होत्या. या स्पर्धेमध्ये एक्झॅक्टली काय काय होतं याचा संपूर्ण आढावा घेतलाय आणि तो संपूर्ण आढावा तुम्हाला पाहायला मिळेल. प्रेक्षकांना विनंती, थोडंसं आम्हाला सहकार्य करा. गर्दी प्रेक्षकांची प्रचंड पाहायला मिळते, कारण शेवटचा दिवस आहे. शेवटचे काही 2 सामने तुम्हाला पाहायला मिळतील आणि आज मध्ये स्पर्धेला आम्ही निरोप देऊ. 6 दिवसाची स्पर्धा पाहता पाहता मात्र शेवटच्या टप्प्यात कधी आली कळलंच नाहीये. एकूण या स्पर्धेमध्ये आपण पाहिले ते 280 खेळाडू आणि 280 खेळाडूमध्ये आपण पाहिले ते 20 संघ आणि 20 संघात मात्र आता पाहतोय आपण फक्त 3च संघ स्पर्धेमध्ये प्रबल धावले ठरले. त्यामुळे हा चषक कोण उचलणार याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळणार आहे. बोले आपण सामन्याकडे 59 धावांची गरज. सामना रंगणार आहे. मात्र दुसरा सेमीफायनलचा सामना 5 षटकांचा. सलामी जोडी पाचारण केली होती. वातावरण मात्र बदललंय बघा. सायंकाळचं वातावरण असं ढगाळ वातावरण निर्माण झालंय आणि शेवटचा क्षण आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये. या सामन्यानंतर सायकलला फलंदाज सज्ज होते. मयेकर आम्हाला माहिती देताना अब्बास आणि अमर ही जोडी आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये धावा चेस करणारा तोचा संघ, एक मातबगार संघ आहे, तेवढ्याच ताकदीचा संघ त्यांच्या समोर आपण पाहतोय, तो म्हणजे वाऱ्याचा प्रचंड वेग, तुफान मैदानावरती बघू शकाल. आता वादळ येणारच, कारण शेवटचा क्षण आहे. आता मध्ये क्रिकेटचा महासंग्राम स्टार्ट मॅच. 59 धावांची गरज. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. सामना रंगणार या शंकाच नाहीये. राऊंड विकेट, पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून झाला. थर्ड मॅनला फार वेगाने पुढे सरकलाय, तोपर्यंत निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. सुरुवात बघा आता प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि प्रत्येक चेंडूवरती लक्ष प्रेक्षकांचं केंद्रित करायचा प्रयत्न केला जाईल. कारण 59 धावांची गरज आहे. सायंकाळचं थंड वातावरण, विकेट थोडीशी स्लो झाली, दमट झाली, त्यामुळे तर चेंडू टेक ऑफ होणार नाहीये. आणि गोलंदाज फायदा घेणार का या खेळपट्टीचा आणि फलंदाज वाऱ्याचा फायदा घेणार का, कारण वाऱ्याचा प्रभाव तुम्ही बघू शकाल. पश्चिमेकडे पूर्वेकडे वाहणारा जोराचा वारा. ऑन साला चेंडू बिरखावून दिलाय. लॉफ्टेड ड्राव, नो मॅच चेंडू ट्रॅव्हल होतोय. पंचांचा इशारा येतो मात्र 1 बाउन्स सीमा पलीकडे पहिला चौकार. Top 11. लेपाड्या संघाला चौक प्रत्युत्तर दिले. पहिला चौकार पाहायला मिळते. पहिला चेंडू बीट झाल्यानंतर फलंदाज फ्रंटफुटला आला आणि फलंदाज मात्र अब्बास आपला स्टान्स दाखवतोय, आपला दर्जा दाखवतोय आणि धावसिकेला आकार देतोय 4. या धावसिकेनं पहिला चेंडू बीट झालाय फलंदाज, नंतर मात्र चौकार दाखवलाय. पहिल्या चेंडूवरती गोलंदाजी दादागिरी, दुसऱ्या चेंडूवरती माता पाळतोय फलंदाजी दादागिरी. ड्रेस कोड बघू शकाल. धवलेपाडा संघाला रेड ड्रेस मध्ये डिक्लेअर झोन, ज्याला डायरेक्ट डेंजर झोन म्हटलं जातं, तो डिक्लेअर आपण पाहतोय. रेड कलर राऊंड विकेट. पुन्हा एकदा मोठा फटका, लॉफ्टेड ड्राइव्ह. आता मध्ये सज्ज होतोय फलंदाज बाद. यस, बिग विकेट. व्हॉट अ सेलिब्रेशन. पहिला धक्का यावेळी मात्र तक्ष 11 या संघाला मोठा धक्का. डीजे
वारंवार त्याच चुका केल्या फलंदाज अब्बासनं. प्रत्येक चेंडूत चौकार षटकार मारण्याचा प्रयत्न. अब्बास मात्र बाद झालाय. अब्बासला असं वाटतं की सामना आपण खुला करू, P1 मध्ये जास्त धाबा काढू, पण त्याचं गेम प्लॅनिंग होतं, मात्र ते गेम प्लॅनिंग फसलं गेलंय आणि अब्बास मात्र बाद झालाय. अब्बासला 3 चेंडूचा सामना केलाय आणि 3 चेंडूमध्ये त्यानं 4 धाबा काढून मात्र तंबूच्या रस्त्याला पटकलाय. नवीन फलंदाज पाचन करतो मैदानावरती. वन डाऊन फलंदाज अत्यंत घातक विध्वंसक उबेद एक चांगला फलंदाज आहे. बरेच वर्षे क्रिकेटमध्ये आपण त्याचा अधिराज्य पाहतोय. सामना कसा असणार, प्रेक्षकांची मनं जिंकणार. आज मात्र वांगणी परिसर आपण पाहतोय, सुशोभित मैदान आणि मैदान मात्र गजबजलंय. अलोट गर्दी प्रेक्षकांची आणि शेवटच्या टप्प्यामध्ये आज हवामान PPLच्या माध्यमातून पहिल्या षटक मार्गस्थ असताना गोलंदाज मात्र यश लाभतोय. गोलंदाज हाच प्रयत्न करत होता. आता मात्र डावखुरा फलंदाज त्याच्या समोर असणार आहे आणि त्याला कसा फेस करणार हा प्रश्न पडला गोलंदाजाला तेजसला. राहुल पेंट राऊंडर विक साइड ऑन साइडला लॉब स्टेट केलाय, मात्र ऑफ साइडला लगअपच्या डोक्यावरनं क्लास टायमिंग. फुटवर्क लुक्स ब्रिलियंट, शॉट लुक क्लास, क्लासिकल टायमिंग. दॅट्स अ 4 रन्स. Stop. तोचा फलंदाज फुलचा फटका. फॉन लेगरीचा चेंडू ट्रॅव्हल होतोय. P1चा सुयोग्य वापर. अजून एक चौकार पाहायला मिळतोय. मैदानाच्या चारही बाजूला दमदार चौफेर फलंदाजी. Stop 11. Stop 11. Stop 11. अमरला थांबवणं फार कठीण असतं, कारण अमर एक चांगला फलंदाज आहे. तो मैदानाच्या चारही बाजूला खेळत असतो. ही इज अ प्लेइंग इन द ऑल डायरेक्शन, ही इज अ हिटिंग ऑफ द ऑल राऊंडर आणि मैदानाच्या प्रत्येक कोपऱ्याला धावा उभारणारा तोचा फलंदाज अमर. अत्यंत घातक विध्वंसक फलंदाज. मूर्ती लहान मात्र कीर्ती तेवढीच मान. तोचा फलंदाज. ओ वंडरफुल डिलिव्हरी, गती जास्त. यस, फलंदाज बाद. बिग विकेट, व्हॉट अ सेलिब्रेशन. अमर बाद झालाय. अमरला विश्वासच बसत नाहीये की तो बाद झालाय, मात्र पंचानं बाद ठरवलाय. बिग विकेट, अमर बॅक टू पॅव्हिलियन. व्हॉट अ सेलिब्रेशन, व्हॉट अ मॅच. डीज आहे. लाख मोलाचे आलो, आलो, हिरे आलो. तर याच दरम्यान ब्रायन कार्लोस यांचं आगमन झालंय, ज्यांच्या मैदानामध्ये आहे. आपण बघू शकता ज्यांनी झेंडे लावण्याचं काम केलंय, मैदानाची सजावट केली आहे, ते आमचे ब्रायन कार्लोस या ठिकाणी आल्यात. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत सर. थँक्यू ब्रँड. केसांची स्टाईल बघू शकता ब्रँडचे. आपलं एक चांगलं लक्ष त्यांच्या माध्यमातून सर्वांचं लक्ष केंद्रित केले त्यानं. यस, व्यसन मुक्त केंद्र त्यांची कारवला संस्था सुद्धा आहे. धन्यवाद तुमचं. खूप चांगलं सामाजिक कार्य तुम्ही करताय. या सर्व सभासदांचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि गडी बाद झाले ते 2 एकूण धावसंख्या आपण पाहतो. 3 चौकाराच्या मदतीने 12 धावा आल्यात आणि पहिल्या षटकाला सुरुवात झाली आणि पहिल्या षटकामध्ये दमदार पदार्पण करून दाखवलं. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. 3 चौकार, 2 गडी बाद, 1 डॉट चेंडू, 12 धावा धापलकावरती. रेलिंग समोर आमच्या स्टेज समोर जेवढे प्रेक्षक आहेत थोडेसे आपण बाजूला व्हा, कारण आयोजकांना सामना एन्जॉय करता येत नाहीये. जिंकण्यासाठी 59 धावांची गरज, 12 धावा कमी होतात. आता 47 धावांची गरज येणाऱ्या 4 षटकांमध्ये. खूप चांगला सामना. 5:35 तापमानामध्ये 22°C. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी. सायंकाळच्या वातावरणामध्ये अत्यंत उत्साही आणि प्रसन्न वातावरणामध्ये रंगलेला सामना. दुसरा सेमीफायनलचा सामना आपण एन्जॉय करत आहोत. भरधाव प्रेक्षकांची गर्दी बघू शकाल तुम्ही. मुंगीला घुसायला जागा नाही एवढी भरदास्त गर्दी. प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये मात्र सामना सुरू होतोय. गोलंदाज सज्ज झालाय योगेशचा चेंडू स्टेअर करण्याचा प्रयत्न. चेंडू मागे निघून एज लागते. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅन अडवला जातोय. पहिला चेंडू बीट केलाय बघा. पहिल्या चेंडू गोलंदाज सुरुवात केली होती, तेजसनं सुद्धा बीट केला होता आणि गोलंदाज योगेश अगिवले सुद्धा बीट करतोय. पहिल्या चेंडू मध्ये चांगला फेकतात. मध्ये बघायचं किती चोख प्रत्युत्तर मिळणार या फलंदाजाला. जिंकण्यासाठी फार मोठ्या धावांची गरज आहे. 27 धावांचा पल्ला अजूनही पार करायचा आहे. आणि कोणता संघ सावकार 11 संघासमोर धडक देणार, मेगा फायनलमध्ये कोणता संघ उंच भरारी घेणार, याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळणार. खूप चांगला सामना, खूप चांगलं क्रिकेट, दर्शकदार क्रिकेट. उलटा चेंडू दिशा देतोय, योग्य वापर. P2चा मात्र योग्य वापर. चेंडू ट्रॅव्हल झाला डीप कव्हरला. अडवणं मात्र कठीण असणार आहे. सीमा पलीकडे 4था चौकार या सत्रातील. धावसंख्या मात्र 16. Stop 11. Stop 11. Stop 11. थँक्यू डीजे. 8 चेंडूचा खेळ समाप्त झाला. 8 चेंडूमध्ये एकही सिंगल डबल नाहीये, फक्त चौकार तुम्हाला पाहायला मिळतात. 4 चौकार मारण्यात आले 8 चेंडूमध्ये आणि 4 चौकारच्या मध्ये 16 धावा धापलकावरती.
टॅप करण्याचा प्रयत्न, गती जास्त, फलंदाज बॅकफूट लावला होता, पंच करायचा होता, चेंडू पॉईंट चेंडूकडे एक्झिक्यूट करायचा होता, मात्र वेळ फार कमी मिळाली आणि चेंडू मात्र बीट करतोय हा गोलंदाज. चोख प्रत्युत्तर. जर तुम्ही चौकार मारत असेल तर तुम्हाला थांबवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे, ही कुवत माझ्यामध्ये याचं उत्तर दिलंय या गोलंदाजानं आणि तेवढाच चांगला दर्जाचा गोलंदाज करतोय योगेश आगिवले, एक चांगला गोलंदाज. टॅप केलाय बघा चेंडू मात्र वीरेंद्र सेहवाग स्टाईल. सचिन तेंडुलकर सुद्धा असा शॉट खेळायचा, त्याचा वेट ट्रान्सफर पूर्णपणे लेग लेपवरती आणि तसंच एक फटका पाहायला मिळाला आहे. फक्त यावेळी मात्र आपल्या शोल्डरचा वापर करतोय आणि बॉटमॅनच्या माध्यमातून सिंगलला प्राधान्य दिलं जाते. ही चांगली स्ट्रॅटेजी आहे. जर तुम्हाला चौकार षटकार येत नसेल तर सिंगल डबलवरती कॉन्सन्ट्रेट केलं गेलं पाहिजे, कारण सिंगल डबल हे क्रिकेटचा आत्मा समजला जातोय आणि धावसंख्येला आकार येतो तो एकूण 17 या धावसंख्येवरती. दुसरी षटक मार्गस्थ असताना अत्यंत प्रसन्न उत्साह वातावरणामध्ये आज मात्र ही स्पर्धा संपन्न होणार आणि आज मात्र वांगणी परिसर मात्र तुम्हाला शांत पाहायला मिळणार उद्यापासनं. ओव्हर द विकेट. हा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र समजलाच नाहीये फलंदाजाला. एक्झॅक्टली चेंडू कुठे खेळायचा हा प्रश्न उत्तर निर्माण झालाय आणि उत्तर मात्र मिळालं नाहीये. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. जेवढे निर्धाव चेंडू फेकणार गोलंदाज तेवढे प्रेशराईज केले जाईल फलंदाजांना, कारण प्रत्येक चेंडू महत्वाचा असणार आहे, कारण सामना फार महत्वपूर्ण आहे. जर तुम्ही जिंकलात तर मात्र तुम्ही मेगा फायनलपर्यंत सज्ज व्हाल आणि जर हरलात तर मात्र तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकामध्ये तुम्हाला समाधान लागेल. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी फार महत्वाचा, अत्यंत महत्वाचा सामना असणार आहे. तमाम प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारा हा जबरदस्त सामना आपण एन्जॉय करतोय. खूप चांगलं क्लायमेट, अत्यंत प्रसन्न उत्साही वातावरण. कट केलाय चेंडू बॅकफूट लावून सॉफ्ट हँड पुढे दिशा देतो, पॉईंट पुढे सरकलाय सिंगल आणि मात्र फुटबॉल खेळण्याचा प्रयत्न दिसतो. टेनिस विश्वामध्ये एकच धाव निश्चित निमेल आणि षटक क्रमांक दुसऱ्याची उद्घोषणा करतात पंच आणि 2 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये आल्या त्या 12 धावा आणि या षटकामध्ये आल्या फक्त 6 धावा. पहिल्या षटकामध्ये 3 चौकार, या षटकामध्ये 1 चौकार, एकूण धावा 18. जिंकण्यासाठी गरज आहे ती 59 धावांची. येणारे समीकरण 18 चेंडू आणि 41 धावांची गरज. जगदीश. क्या बात है. जबरदस्त संगीत डीजे एमएसच्या माध्यमातून किती चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला तो बघा. येणाऱ्या 18 चेंडूंची गरज होती, मात्र तब्बल आता 41 धावांची गरज आहे. बघायचा सामना कोणाच्या बाजूला कौल देणार. एका बाजूला आपण पाहतो धवलेपाडा संघ, ज्याने या स्पर्धेमध्ये नेहमी नाणेफेकी जिंकण्यानंतर फलंदाजी स्वीकारली, तोच हा संघ. एकूण धावा 18 होतात आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज असताना आता मध्ये समीकरण 18 चेंडू 41 धावांची गरज. आस्किंग रन रेट प्रति षटकामागे, प्रत्येक षटकामागे तुम्हाला सरासरी मेंटेन करायची आहे 13.67. सामना अत्यंत क्लोज आहे. दोन्ही संघाच्या माध्यमातून सामना फार महत्वाचा आहे आणि बघायच्या सामन्यामध्ये शेवटपर्यंत कोणता संघ उंच भरारी घेणार आणि कोणता संघ सावकार 11 संघासमोर धडक देणार अंतिम ग्रँड फिनालेमध्ये. राऊंड विकेट, वेगवान गोलंदाज. बघा जेव्हा गोलंदाज ह्या चिन्ह गोलंदाजी करतोय, यावेळी मात्र चुकीचं क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाहीये. पंचांचा इशारा 22चा येतोय. लकी चौकार, नशिबाचा चौकार. Top 11. Top 11. Top 11. Top 11. थँक्यू योगेश. बघा जेव्हा गोलंदाजी करतोय तेव्हा आपल्या कॉमेंट्री बॉक्स एंड करतोय, कारण इथनं त्याला उतार चांगला मिळतोय. तो स्पीडअप गोलंदाज आहे, त्याचाच फायदा घेतोय. नेहमी तो या सेंडनं गोलंदाजी करतो तुम्हाला पाहायला मिळतोय. ऑन साइडला चित्र बिरकावून दिलाय. मिस्टर अमित स्टोक्स पुढे सु शकेल का? हो, गुड फिल्डिंग. जबरदस्त क्षेत्ररक्षण दाखवलंय. नवनाथ नेहमीच फोकस मध्ये येतोय, त्याचा दर्जा दाखवतोय, त्याचा स्टँडर्ड दाखवतोय आणि फक्त सिंगल पाहायला मिळते. यस, या फिल्डिंग जे दाखवले ते आमचे पॅकर्स, यांच्याकडे 500 रुपये पारितोषिक. अविनाश यांच्याकडनं, केवन यांच्याकडनं का देऊ नये 500 रुपये कर, तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण दाखवलंय. खूप चांगले आपण बघू. अविनाश केवणे, जितू केवणे या संघाचे पॅकर्स, धवलेपाडा संघाचे आणि एका बाजूला अतुल शेलार, अतिश शेलार आपण पाहतोय ते मध्ये तक्षशिला संघाचे. 2-2 पॅकर्स आहेत दोन संघांमध्ये. खूप चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. मध्ये तयारी सुरू होते ती मात्र उंच भरारी घेण्याची, जयंत तयारी केली जाते ती मात्र ग्रँड फिनालासाठी. ओव्हर द विकेट. ऑन साइडला बिरकावून दिलाय, संयम आता मात्र सोडलाय. दमदार फटका. दॅट्स अ ग्रेट शॉट. व्हॉट अ लिटिल बिट दॅट्स गॉन माइल्स ओव्हर द टॉप ऑफ द मिड विकेट. दॅट्स अ सुपर 6. Top 11. Top 11. Top 11.
29 धावा ओबेदला थांबवणं कठीण असणार आहे. बघा ज्यावेळी अब्बास बाद झाला, अमर बाद झाला, तेव्हा सेलिब्रेशन केले या संघानं. मात्र ओबेदला थांबवू शकतील का? ओबेद मध्ये तेवढी कुवत आहे, धाडस आहे, त्याच्यामध्ये पोटेन्शियल आहे, त्याची एक्युरेसी दाखवते, त्याचा दर्जा दाखवतोय, त्याची कुवत दाखवतोय आणि तो किती चांगला क्रिकेट खेळतोय याचा दर्जा सर्वांसमोर मात्र दाखवतोय. जबरदस्त क्रिकेट. धावसिकेला वेगानं आकार. 29 धावा 29 वाऱ्याच्या वेगाने धावा पूर्ण केल्या जातात. धावा चेसिंग करताना 59 धावा चेस करायच्या आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा भिरकून दिला. शॉर्ट बॅकच्या माध्यमातून जज करतोय. गुड फिल्डिंग, एक्सलंट फिल्डिंग परफॉर्मन्स दाखवतोय नवनाथ. पुन्हा एकदा फोकस मध्ये येतोय आणि सिंगल पाहायला मिळते. उभेसाठी 3 षटकारांसाठी 2,000 रुपये सईद गाजी यांच्याकडनं देण्यात येतील. बघू शकाल मॅन ऑफ द सिरीजची बाईक आता उतरवली जाते, कारण तिच्यावरती कोण सवार होणार याचं उत्तर तुम्हाला मिळेल. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय 280 खेळू आणि त्याचं उत्तर तुम्हाला मिळेल. हु इज गोइंग टू बी चॅम्पियन अँड हु विल बी द मॅन ऑफ द सिरीज. डोंट गो एंड बी जॉईन विथ अस, यू विल आन्सर गेट शॉर्टली ओव्हर द विकेट. चेंडू समजलाच नाही फलंदाजाला कसा खेळायचा आहे, मात्र फार वेगाने पुढे सरकला. गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉल. पंचांचा लेग बायचा इशारा होतोय. धावांसाठी मात्र संघर्ष. रिस्की सिंगल पूर्ण करतोय आणि धावसेकेला आकाराला एकूण 30 षटक मार्गास असताना एकूण धावा आपण पाहतोय आतापर्यंत 31 धावा. 61 धावांचा पल्ला पार काढायचा आहे आणि 31 धावा आतापर्यंत लावल्या जातात. धावफलकावरती 28 धावांची अजूनही गरज आहे. तेवढे बडा संघ सामना जिंकणार की मात्र तक्ष 11 हा सामना जिंकणार हे मध्ये सांगणं फार कठीण असणार आहे. या सामना मेगा फायनलच्या 4 षटकांचं उल्लेख नोंद घ्या आपण. आयोजक आम्हाला इथनं अनाउन्समेंट करतात. 4 नाही तर 3 योग्य बरोबर आहे. ऑन साइडला भिरकावून दिलाय. ओ ब्युटिफुल शॉट, सच अ ब्युटिफुल शॉट. आमच्या मान्यवरांना मात्र सलामी देतोय चेंडू. जबरदस्त फटका, दणदणीत षटकार. Top 11. Top 11. Top 11. Top 11. थँक्यू डीजे. 12 चेंडू 22 धावांची गरज. एकदा जोरदार टाळ्या होतात फलंदाज ओबेससाठी. जबरदस्त बॅटिंग दाखवतोय. आउट ऑफ स्टँडिंग परफॉर्मन्स, जबरदस्त पीस ऑफ बॅटिंग परफॉर्मन्स. आणि बघू शकाल ड्रिंक्स वाले मैदानावरती आयोजक सुद्धा मैदानी पाचारण करतात. येणारे चेंडू 12 आणि 22 धावांची गरज. या जगदीशकडे आपण बोलणार, सत्कार समारंभाकडे आपण बोलूया, कारण आपल्याला थोडासा वेळ आहे ड्रिंक्स वालीमध्ये. यस, दोन्ही पॅकर्स मध्ये मैदानावरती कार्डचा वापर करतात. जाऊ शकता आपण. ओ टू जगदीश पाटील. 12 चेंडू 22 धावांची गरज. बेस्ट ऑफ लक. तर निश्चित सर बोलतोय सत्कार समारंभाकडे. आमच्या सत्कार मूर्ती असतील या ठिकाणी सन्माननीय संदेशजी पष्टे साहेब आहेत, त्यांचा सत्कार केला जाईल. मी रोहन शेलार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावा. सर या आपण. बघू शकाली बाईक मॅन ऑफ द सिरीज साठी. हु इज लकी गाईज. सध्या अध्यक्ष या स्पर्धेचे दीपकजी चव्हाण आणि आमचे खजिनदार संपत देशमुख आनंद घेतात बाईकचा. मात्र बाईक ती काही क्षणासाठी चालवतात, कारण ती बाईक आता सुपूर्द करायची आहे. थँक्यू सर. तर त्याच्यानंतर परागजी मोरे साहेब उपस्थित आहेत, त्यांचा मान सन्मान केला जाईल. मी किशोरजी शेलार यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण साहेबांचा मान सन्मान करावा. पॅकर सुद्धा बसले त्याच्यावरती. तर 12 चेंडू 22 धावा. खूप चांगला सामना आपण एन्जॉय करतोय. सायंकाळच्या वातावरणामध्ये प्रसन्न आणि उत्साह वातावरणामध्ये स्पर्धेला आपण निरोप देऊ आणि हे तुमचं प्रेम, आयोजकांचं प्रेम आम्ही मनामध्ये साठवून उदत अंतकरणा स्पर्धेत निरोप घेऊ. आज मात्र वांगणी परिसर या जगदीश. त्याच्यानंतर या स्पर्धेचे खजिनदार साहेब संपत देशमुख यांना विनंती असेल की आपण नरेंद्रजी शेलार यांचा सुद्धा मान सन्मान करावा. मायची शाल या स्पर्धेची ओळख असणारं सन्मान चिन्ह देऊन त्यांना या ठिकाणी सन्मानित करावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. 12 चेंडू 22 धावा. सामना लगेच स्पीडअप करा. आपल्याला एक सामना जो खेळवायचा आहे. पक्षी हवेमध्ये संचार करताना, सूर्य आपल्याला निरोप घेताना, सायंकाळचं वातावरण अत्यंत प्रसन्न वातावरण रंगलेला सामना. कोण जिंकणारी लढाई, कोण जिंकणारा सामना याचं उत्तर तुम्हाला मिळेल येणाऱ्या 2 षटकामध्ये. 12 चेंडू 22 धावा. ऑल द बेस्ट बोथ टीम. शो द गुड गेम. स्टेट केलाय सुरक्षित फटका आणि चेंडू मात्र निघून जातोय स्क्रीन समोर. गुड फिल्डिंग, एक्स्ट्रा फिल्डिंग परफॉर्मन्स. 2 धावा मात्र रोखू शकणार नाहीये. येणाऱ्या चेंडू 11 आणि गरज होती मात्र आता 20 धावांची. प्रत्येक चेंडू नवीन समीकरण, प्रत्येक चेंडू प्रेक्षकाच्या काळजाचा ठोका चुकवणार, प्रत्येक चेंडू मात्र नवीन समीकरण निर्माण करणार आणि प्रेक्षकांना मात्र आता उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळतोय. सेमीफायनलचा सामना कसा असावा याचं उत्तम उदाहरण आपण पाहतोय या 2 सामन्यामध्ये मागच्या. जबरदस्त या जगदीश. त्याच्यानंतर प्रफुल्ल मोरे साहेब सुद्धा उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा मान सन्मान केला जाईल. मी गिरीशजी देशमुख
यांना विनंती करेन की आपण प्रफुल्ल मोरे सर यांचा मान सन्मान करावा. लॉफ्टेड ड्राय स्क्रीन समोर. ओ ब्युटिफुल शॉट. सच अ ब्युटिफुल शॉट. दॅट्स मार्टेड. सुपर 6. Shots delayed. डीजे थांबा. त्याच्यानंतर सन्माननीय अमोल शेलार यांना मी विनंती करेन की विजय पावसकर सर यांचा आपण सुद्धा मान सन्मान करावा. प्रशांतच्या बॅटमध्ये षटकार जगदीश. येणारे चेंडू 10 आणि 14 धावांची गरज. ओ वाडा पार्टनरशिप. धाराव संघात खेळू बघू शकाल आपण. काराव संघात खेळू अत्यंत घातक फलंदाज. ओ स्क्वेअर कडे आली मध्ये बॅकफुटला वेट अँड वॉच क्रिकेट. संयम दाखवतोय, टेम्परमेंट दाखवतोय. चेंडू मात्र बॅकफुट पॉइंटला, डीप पॉइंटला चेंडू मात्र सरळ फेक केली जाते. चेंडूची 2 धावा मात्र या जगदीश. त्याच्यानंतर जय सारंगा यांचा यथोचित सन्मान केला जाईल. केतनजी शाह यांना विनंती करेन की या आपण सर आणि त्यांचा मान सन्मान करावा आपण. केतनजी शाह जय सारंगा यांचा सर. 9 चेंडू 12 धावा. सामना क्लोज आहे, अत्यंत क्लोज आहे सामना. बघा प्रत्येक चेंडू प्रेक्षकांच्या मध्ये मन जिंकतोय आणि प्रत्येक चेंडू मात्र डोक्याला सुन्न करतोय. प्रेक्षकांच्या मेंदूला सुन्न करा. थरार सामना. सहायकांच्या शांत वातावरणामध्ये सामना मात्र गरम होतोय आणि प्रेक्षकांची मन जिंकतोय. सामना पूल केलाय. शतक त्याच्या खाली येणार की नाहीये, पोहोचतो की नाहीये, पोहोचणं शक्य नाहीये, पॉसिबल नाहीये. मात्र 2 धावा अडवल्यात आणि 2 धावा निर्माण केल्यात. बघू शकाल पॅव्हिलियन मध्ये एन्जॉय केले जाते या स्पर्धेला फलंदाजांच्या माध्यमातून. येणारे चेंडू 8 आणि गरज येते मात्र 10 धावांची. 8 चेंडू 10 धावा. एखादा निर्धाव चेंडू, एखादी विकेट सामन्यामध्ये कमबॅक करून देईल, तर एखादा षटकार, एखादा चौकार या सामन्यात कलाटी देईल. कोणता संघ येणार यावेळी मात्र सावकार 11 संघासमोर ग्रँड फिनाले खेळण्यासाठी आणि कोणता संघ या स्पर्धेत चषक उचलणार याचं उत्तर काही क्षणामध्ये मिळणार. खूप चांगलं क्रिकेट आणि खूप चांगला दर्जेदार सामना आपण एन्जॉय करतोय. ऑन साइडला यायला मात्र पूल करतोय आणि पूल सक्सेसफुल. येस इज अ बिग शॉट. दॅट्स अ 4 रन्स. वन्स अगेन सावकार तुम्हाला पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान संजय जमटे साहेबांना विनंती असेल की आपण सन्माननीय द्वारकानाथ देशमुख साहेब यांचा सुद्धा सन्मान करावा सर. या आपण. त्याच्यानंतर सचिनजी शेलार असतील यांचा सुद्धा मान सन्मान गिरीशजी देशमुख हे करतील. तर ओबेद खेळतोय 17 धावसंख्येवरती आणि प्रशांत खेळतो 18 धावसंख्येवरती. 2 फलंदाजांमध्ये खूप चांगली भागीदारी. 35 धावांची भागीदारी तुम्हाला पाहायला मिळते आणि सामना खुला केलाय. 7 चेंडू आणि फक्त 6 धावांची गरज. यावेळी मध्ये स्क्वेअर कट. क्रिकेटचा दर्जा उत्तम दाखवतोय. मध्ये तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. कव्हर पॉइंटला थ्रो मात्र बाउन्स येतोय. प्रत्येक चेंडूवरती 2 धाबा तुम्ही पाहिल्यात आणि षटक क्रमांक समावते ते 4. येणारे चेंडू 6 आणि गरज येते फक्त 4 धाबांची. रोखणार का सामना या जगदीश. त्याच्यानंतर कौशिक शाह यांचा मान सन्मान केला जाईल. मी नरेश मोरगे यांना विनंती करेन की आपण त्यांचा मान सन्मान करावा. त्याच्यानंतर नामदेवजी शेलार आहेत उपस्थित, त्यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. मी दीपकजी मसने यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा सन्मान करावा सर. तर कोणी मैदानात जायचं नाही, लक्षात घ्या. नंतर पॅनलच केले जाईल आपल्याला. येणारे चेंडू 6 आणि 4 धावांची गरज. मी कौतुक करेन फलंदाजांचं, कारण 2 फलंदाजांना आपण पाहतोय आतापर्यंत 37 धावांची भागीदारी आपण पाहतोय. जेव्हा अब्बास बाद झाला तेव्हा खूप एन्जॉय केलं होतं दौलेपाडा संघानं आणि जेव्हा अमर बाद झालं तेव्हा खूप सेलिब्रेशन केलं होतं. मात्र ओबेदला थांबवण्यामध्ये अपयश लाभलं आणि प्रशांतने त्याचा फायदा घेतलाय आणि तब्बल 37 धावांची भागीदारी पाहायला मिळते. गुड पार्टनरशिप आणि त्यामुळे सामन्याला कलाटणे आले. येणारे चेंडू 6 आणि 4 धावांची गरज. या धावा थांबवण्यामध्ये यश लाभेल का? तक्ष 11 संघाचा गोलंदाज, दौलेपाडा संघाचा गोलंदाज कसा गोलंदाजी करणार? पीपीएल मध्ये शेवटच्या टप्प्यात आभार व्यक्त करूया आपण सर्वांचं. दीपक चव्हाण, योगेश राऊत ज्यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण पाहतोय. मध्ये 2018 फाउंडेशनच्या माध्यमातून त्याचे तमाम सहकारी यांचे मनापासून आभार व्यक्त करतोय. एक मोठी स्पर्धा वांगणी परिसरामध्ये आणि ही स्पर्धा मात्र 2 लाखापेक्षा जास्त लोकांनी युट्यूबला पाहिली आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गवगवा बहुमान पटकावणारी बहुचर्चित लोकप्रिय स्पर्धा आपण पीपीएल पाहतोय. तर नरेश मोरगेंना विनंती करेन की आपण कौशिकजी शाह यांचा मान सन्मान करावा. व्यासपीठावरती त्यांचं सुद्धा आगमन झालंय. 6 चेंडू आणि गरज होती मात्र 4 धावांची. क्लोज सामना, अत्यंत क्लोज. बघायच्या सामन्यात किती थरार पाहायला मिळणार. राऊंड विकेट, शेवटचं षटक. हा चेंडू विरकावून दिलाय. लॉफ्टेड ड्राइव्ह जज करतो फ्लिपच्या माध्यमातून. ओ गुड थ्रो ऑन द स्टंप. ब्युटिफुल थ्रो
आणि एकदा मध्ये रोखू शकत नाहीये आणि सामना हातामध्ये जबल जबल तक्ष 11 संघ आपल्या बाजूला झुकवताना पाहायला मिळतोय. मध्ये तेवढ्याच ताकदीने प्रतिकार करतोय तो धवलेपाडा संघ. किसमे कितना दम है, कोण पाणी कम आहे, सामना थांबवला जाईल का, येणारे 5 चेंडूमध्ये 3 धावा थांबवल्या जातील का, हा प्रश्न पडला प्रेक्षकांना. याचं उत्तर तुम्हाला मिळेल येणाऱ्या 5 चेंडूवरती. सावकार 11 संघासमोर कोणता संघ अंतिम सामना खेळणार याचं उत्तर तुम्हाला काही क्षणामध्ये मिळणार आणि तसाच सामना आपण एन्जॉय करतोय. गुड क्रिकेट, खूप चांगलं क्रिकेट, दर्जेदार क्रिकेट. सायंकाळच्या अत्यंत उत्साह प्रसन्न वातावरणामध्ये हा रंगलेला अत्यंत घातक सामना. शॉर्ट पिच चेंडू, सामना खुला करण्याचा प्रयत्न आणि सामना जिंकतो. इथे मात्र तक्ष 11 सामना जिंकलाय आणि सावकार 11 तक्ष 11 मध्ये आपल्याला अंतिम सामना पाहायला मिळणार. जगदीश.